नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीसाठी नवे चेहरे हा विशेष उपक्रम घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत. त्यातच प्रभाग क्रमांक 22 मधून ॲडव्होकेट हर्षद नडे हे निवडणूक रिंगणात उतरत आहेत. चला त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. सर, आपला थोडक्यात परिचय सांगा. नमस्ते, मी ॲडव्होकेट हर्षद सुरेश नडे. मी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनला सेक्रेटरी होतो. त्या माध्यमातून अनेक कार्यक्रम उपक्रम व कोर्टासाठी अनेक गोष्टी संघर्ष करावा लागला. त्यासाठी आम्ही उतरलो. ज्याने की म्हणजे नवीन कोर्टाची बिल्डिंग आज आहेत. आपण पाहतोय की मोशी येथे शिफ्ट स्थलांतर व्हायचं चाललंयच. आणि थोडक्यात आज नवीन तात्पुरती आमची निर्मला इथं बिल्डिंग आहे, त्यासाठी आम्ही कष्ट केले. तसेच काळवेळी जर पाहिलंच प्रभाग क्रमांक 22मध्ये, तर प्रभाग क्रमांक 22मधून आमची पवनामाई वाहती, तर त्यासाठी झगड्याचं काम आमचं कायम चालू होत असतं. आज पाहिलंच तर तुम्ही नदीपाशी गेल्या तर पलीकडे रोप लावलेत. म्हणजे हे उपक्रम आम्ही गेल्या 4-5 वर्षापूर्वीपासून आम्ही करत होतो की बाबा जलपर्णी म्हणजे रिव्हर हायसिंथ हे कमी जसं करायचं, ते रिव्हरचं एक ऑक्सिजन लेवल असते ती कशी वाढवायची. बरं, आतमध्ये जसे आपण मासे वगैरे असतात ते कसे म्हणजे एक सायकल असते, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो आहे आणि चालू आहे. तसेच काळेवाडीत जर पाहिलं आमदार शंकर होऊ शकतात, यांच्या माध्यमातून आम्ही जवळपास आमदार निधीतून गट्टूचे कामं, रस्त्याची कामं, अंडरग्राऊंड पाईप, परत पिण्याच्या पाण्याची समस्या. आता जर पाहिलंच आमदार आपल्या दारी कार्यक्रम 2 वेळा झाले, तर भाऊंचं खास करून लक्ष इथं काळेवाडीत असतंच. तर त्यांच्या माध्यमातून आता त्यांनी रस्त्याची पाहणी करा, म्हणजे बारीक सारीक गोष्टी असतील जो म्हणजे नगरसेवकाकडून अपेक्षित आहे. नगरसेवक करतात तसं काही नाही, पण भाऊही नगरसेवकासारखे काळेवाडीत लक्ष घालतात आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एक ऊर्जा भेटती काम करायची. बाबा आपल्या जर ताकद आपले भाऊ देत असेल तर आपण निश्चित हे काम केलंच पाहिजे. या माध्यमातून आम्ही अनेक कामं करतो. लोकांची इव्हन भाऊ जर मेडिकलचं त्यांचं मोठंच ते आयोजन करतातच कॅम्पचं, आणि हजारो लोकांचं तिथं मोफत उपचार केले जातात. तर त्याकरता आम्ही काळेवाडीतून ज्यांना गरज पडते, अशी नाही की कॅम्पसाठीच, पण इतर वेळी जरी काय असं काळेवाडीच्या लोकांना जर समस्या असेल मेडिकलची, तर त्यासाठी आम्ही देखील इथनं काळेवाडीतून भाऊंकडे घेऊन जातो. ते झालंच, पण त्याच्या पलीकडं काही जरी काम असेल, म्हणजे इव्हन कामाला जरी कुणाला लागायचं असेल तरी तिथं भाऊ सॅटर्डेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सॅटर्डेला वेळ दिलेला आहे. तिथं जॉब फेअर्स एव्हरी सॅटर्डे भाऊंच्या ऑफिसमध्ये चालूच असतो. म्हणजे काय हे सगळं सांगण्याचं कारण एकच की आम्हाला तिथं सगळं भाऊंनी आम्हाला जे कन्सेप्ट आहे सगळी ब्रॉड कन्सेप्ट आहे की तुम्ही काही घेऊन या, तुमची सगळी कामं केली जातील. आणि त्या माध्यमातून आम्ही काळेवाडीच्या लोकांसाठी, प्रभाग क्रमांक 22च्या लोकांसाठी आम्ही ही सगळी कामं केली आहेत, करत राहू. आपली राजकीय पार्श्वभूमी काय? माझे वडील हाटणी काळेवाडी गावचे पोलीस पाटील होते. आज पाहिलंच तर हाटणी काळेवाडी गाव हे फार मोठं आहे. जवळपास 1,20,000 ते 30,000 म्हणजे 1,30,000च्या आसपास लोकसंख्या असलेलं गाव आहे आमचं. त्या गावात जवळपास 8 नगरसेवक आहेत. आणि त्यातलं हाटणी गावातली एक वाडी म्हणजे आमची काळीची वाडी. त्या वाडीत माझे वडील सुरेश नडे पाटील हे 2002 ते 2007 साली नगरसेवक होते. त्यावेळेस त्यांनी म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, स्ट्रीट लाईट असेल, नवीन शाळा इमारत असेल, हे विरंगुळा केंद्र असेल किंवा पाण्याची टाकी असेल, परत हे रोड्स, हे आपलं रोडच्या मधले जे हे डिवायडर्स, नवीन काळवेळेला पूल, परत गार्डनची जागा, म्हणजे अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या जे मी सांगू शकतो. आज पवनानगर पाहिलंच तर पवनानगरचे इथले रस्ते, त्यांचेही अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, किंवा त्यांचे जे खास करून प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस जागेचा, त्यावेळेस रात्री आयुक्त साहेब आपले आमदार, लोकप्रिय आमदार आमचे लक्ष्मण भाऊ जगताप होते त्यावेळेस. तर त्यांनी ते तिथं रात्री येऊन मीटिंग घेतली, लोकांना एक ग्वाही दिली त्यावेळेस की बाबा तुमची जागा, तुमची घरं जाणार नाही. म्हणजे हे कधी 2002 साली हे त्यांनी केलं होतं भाऊंनी, आणि ती घरं आज आहेत तिथं आहे. आणि आज देखील तेच पाऊल म्हणजे शंकर भाऊ जगताप यांनी उचलले. तिथल्या लोकांनाही आश्वासन दिलंय आणि ठामपणे सांगितलंय की तुमची घरं जागेवर राहतील. आणि त्याकरताही आम्ही वडिलांनी, म्हणजे माझी राजकीय पार्श्वभूमी ते सांगत होतो की ही वडिलांची पार्श्वभूमी आणि तीच कामं मला पुढं न्यायची, किंवा जे लोकांसाठी त्यांनी झगडले ते मी इथून पुढं चालू ठेवणार. सर, आपण न्यायालयीन क्षेत्रामध्ये उच्च पदावरती आपण आहात, तो समाजकारणाकडनं राजकारणाकडे आपण कसं काय वळालात? कसं आहे, मी जेव्हा सेक्रेटरी होतो बार असोसिएशनला, तर अनेकदा आम्ही म्हणजे महिन्यातून एक रविवार शेवटचा लोक अदालत घेतली जाते. तर ज्यावेळेस लोक अदालतला बसतो ना, त्यावेळेस आम्हाला कळतं की लोकांचे खरंच असे छोटे मोठे कामं आहेत की आपण तिथं बसल्या बसल्या सोडू शकतो. तर इथं बसून आपण ते करू शकतो. म्हणजे काय, कुणाला आपली थोडी जरी मदत झाली
तर खरंच ते म्हणजे आपल्यासाठी ती थोडी वाटेल, पण त्या लोकांसाठी काही ना काहीतरी आयुष्याचा एक भाग असतो. त्यासाठी आपण इथं राजकारणात यायचं ठरवलं. आतापर्यंत आपण आपल्या प्रभागात कोणते उपक्रम हाती घेतलेत? आत्तापर्यंत माझ्या प्रभागात मी जवळजवळ माझी एक शिक्षण संस्था आहे. जवळपास तिथं एक 1800 ते 1900 म्हणजे 2000च्या आसपास मुलं शिकतात आणि जवळजवळ 700-800 मुलं माझी इथनं शाळा म्हणजे 10वी पास होऊन गेलेत. जवळपास कमी दरात आपण पोरांना शिकवलं, 100% निकाल दिला आहे. जवळजवळ 90-95च्या पुढची टॉपर आहे. जवळजवळ मागच्या टॉपर पाहिलंच तर श्यामा पॉईंट झोनचा आहे. ही मुलंच भविष्यात कुठेतरी UPSC पास होतील, MPSC पास होतील. बरं, ह्यांच्यासाठी मी UPSC सुपर क्लासरूम ऑफिसर्सचे पण लेक्चर्स अरेंज केलेले आहेत. म्हणजे IAS, IPS, IFS, IRS, जज, जेलर सायन्स, म्हणजे हे अनेक लोकांचे जे लोक म्हणजे काय होतं आपल्याला सर्वसामान्य लोकांना ह्या गोष्टी कळत नाही की बाबा UPSC काय, MPSC काय. त्यांच्यासाठी आपण व्यासपीठ अवेलेबल करून दिलं. भविष्यात त्यातला एक जरी झाला तर माझ्यासारख्याला खूप म्हणजे खूप मनापासून मला भरून वाटेल की आपण आयुष्यात काहीतरी कमावलंय. सर, आपलं पुढचं 5 वर्षाचं विजन काय? 5 वर्षाचं विजन एकच की तुम्ही काळवेळीत पाहिलंच तर जे ऑडिट रिपोर्ट जर काढलेच काही शाळांचे असेल किंवा कशाचे, निश्चित ते आपल्याला परत पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने ते असेंबल करायचे आहेत. असेंबल झाल्यानंतर जे स्ट्रीट लाईट्स असतील किंवा रोड्स असतील जे आपले खराब झालेत, जे अनेक वर्षापासून आहेत, तर ते त्याच्यावरही काम करायचं आहे. परत आपलं अजून विरंगुळा